ग्राम विकास राज्य मंत्री जयकुमार गोरे ने कहा कि मुख्यमंत्री द्वारा शुरू किए गए 100 दिनों के कार्यक्रम में सभी विभागों ने बेहतरीन काम किया। ग्राम विकास विभाग ने भी अपने सभी लक्ष्य पूरे किए। उन्होंने कहा कि विभाग का काम बहुत व्यापक है, इसलिए परिणाम दिखने में समय लगता है। गोरे ने सभी अधिकारियों व सहकर्मियों की सराहना की और बताया कि कुछ महत्वपूर्ण काम जल्द पूरे किए जाएंगे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी 100 दिवसाचा जो प्रोग्राम महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या खूप अपेक्षा होत्या की या 100 दिवसामध्ये प्रत्येक खात्याने काय करावं, त्याच्यासाठी मुख्यमंत्री मोदय आग्रही होते। आम्ही खास करून महिला बाल कल्याण विभागाला तुमच्याच माध्यमातून मला समजतं की पहिला नंबर आलेला आहे। प्रत्येक खात्यानं आपापलं काम करण्याचा प्रयत्न केला, काही नाही यश आलं, काही काम केलं तरी अपेक्षित काम मुख्यमंत्री मोदयांना जे असेल ते झालं नसावं असा विषय राहतो। तर मी या निमित्ताने एवढं सांगेन की ग्रामविकास खात्यानं प्रचंड ताकदीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे। खास करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ग्रामविकास खात्यानं 45 दिवसामध्ये 20 लाख घरांना दिलेली मान्यता, त्याचसोबत जवळजवळ 12.5 लाख घरांना दिलेला पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाची झालेली कामं चालू झालेली कामं आणि त्यातून मला वाटतं आज अखेर जवळजवळ 46,000 घरकुलं पूर्ण पण झाली। हे देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्तानं केलेलं आहे। आणि बाकी जे कामं विकास कामाच्या बाबतीतले असतील, चांगली प्रशासकीय सेवा मिळण्याच्या संदर्भातले असतील, जनतेला प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर ज्या सुविधा अपेक्षित आहे, जनतेचं काम अपेक्षित आहे, या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदयांनी ज्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीनं आम्ही काम करायचा प्रयत्न केला। शेवटी हे काही युद्ध नसते जिंकायला, परंतु एक स्पर्धा लावून महाराष्ट्राची विकास व्हावा आणि जनतेला अपेक्षित असणारं प्रशासन सुशासन मुख्यमंत्री मोदयांना जे अपेक्षित आहे ते यातून पुढं जावं ही मुख्यमंत्री मोदयांची अपेक्षा आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्री मोदयांना खास करून मनापासून या निमित्तानं शुभेच्छा देईन की 100 दिवसामध्ये खूप मोठं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या सहकाऱ्यांच्याकडून प्रशासनाकडून करून घेतलेलं आहे आणि याचं सगळंच श्रेय मुख्यमंत्री मोदयांना आहे। शेवटी हा प्रोग्राम देणं सोपं असतं, हा प्रोग्राम प्रत्यक्षात अंमलबजावणी करून प्रत्यक्षात आणणं आणि त्या दृष्टीने त्याचं गुणांकन करून मूल्यमापन करून लोकांच्या समोर ठेवणं आणि प्रत्येकाला पुन्हा नवीन आव्हानाला नवीन कामकाजाला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणं हे या निमित्तानं असतं। मी ग्रामविकास खात्याच्या सगळ्या माझ्या सहकारी राज्यमंत्री असतील, सचिव महोदय असतील, आमचे सगळे COs असतील, आमचे सगळे BDOs असतील, आमचे सगळी ग्रामसेवकापासून असणारी सगळी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन, त्यांचं अभिनंदनही करेन। आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय हे घडलं नसतं। पण मी पुन्हा एकदा सांगतो की हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी केलेला जो संकल्प आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे 100 दिवसात महाराष्ट्रामध्ये जे अभिनव असं काम झालेलं आहे त्यासाठी मुख्यमंत्री मोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे।